तर आपण जाऊया आजच्या ग्रुप डी मधून. हा शेवटचा सामना आहे. नक्कीच बंद्र्या मारुती काल्हेर आणि विक्रम स्पोर्ट वडुनवघार यानंतरचा सामना कोणाचा आहे? अल्पेश, यानंतरचा सामना कोणाचा असेल? कालिका माता कालवार आणि गावदेवी रांजनोली. तयार रहा. फाइनल से पहला फाइनल मुकाबला सदा म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला गणेश भाऊ पाटील असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. वेलकम संतोषजी पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजनोली, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आणि गावदेवी पिंपलगार या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू संतोष पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये सहर्ष स्वागत. चला चला सामना सुरू करा. लगेच जितू धुमाले, संदीप, आपण लगेच चेंडूची निवड करा आणि सामना सुरू करा. तर सामन्याला सुरुवात होते. 3 ओव्हरचा सामना आहे आणि सलामीला विनायक पाटील आणि महेश काबूकार. इथे हिम्मत चौगुलेंना राखून ठेवलंय की मात्र अनुपस्थित आहे. बघूया. विनायकला संधी दिलेली आहे. विनायक पाटील या संघाचा एक सर्वात सिनियर खेळाडू आहे. महेश काबूकार पूर्णपणे फिट नाही आहेत. पायाला दुखापत आहे. मगाशी चर्चा झाली. बघूया. या सामना महत्वाचा आहे. गोलंदाज संतोष मडवी. गेम ऑन. पहिला चेंडू फुलटॉस होता. चेंडूला चेप केलाय. अगदी चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. राजन आर कडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 2. प्रकाश पाटील, किशोर पाटील, सॉरी प्रकाश म्हात्रे, कालिका माता कालवार. कालिका माता कालवार आणि गावदेवी रांजनोली असा पुढील सामना असेल. त्या सामन्यातून जो संघ विजय संपादन करेल तो नमो चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. फुलटॉस. फुलटॉसला क्रॉस बॅट न खेळलाय. शेवटी नशीब हॉटेलच्या गार्डन मध्ये चेंडू गेलाय. टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. चांगला फटका. तर नक्कीच आपले स्वयंसेवक, आपले खेळाडू कृपया टप्प्याटप्प्याने राहा. गावदेवी रांजनोली चे समर्थक आहेत, स्वयंसेवक आहेत. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. वेलकम सुखदेव बांबरे, प्रमोद म्हात्रे, ज्यारी रांजनोलीचे रेग्युलरच्या खेळाडूंची देखील नक्कीच चांगली अगदी उपस्थिती गेले 4 दिवस या स्पर्धेसाठी आम्हाला मिळत आहे. 2 चेंडू मध्ये 8 धावा. इथे चांगला चेंडू येतो आहे. अगदी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न महेश काबूकर यांचा फसलाय. चांगली वापसी केलेली आहे या चेंडूवर. संतोष मडवी, बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे गोलंदाज. इथे हा चेंडू देखील लो फुलटॉस होता. विनायक चेंडूवर झपावतोय. गोदीमध्ये झेल पकडलाय. हातांचा पिसारा फुलवून अगदी चेंडूला व्यवस्थितरित्या गॅदर केलाय. मोठा धक्का विक्रम स्पोर्ट वडुनवघार संघाला महेश काबूकरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज कालूराम. महेश काबूकरनं 4 चेंडूचा सामना केला आणि 4 मध्ये 8 धावांचं योगदान देऊन तो तंबूच्या आसऱ्याला परततोय. कालूराम छोटा पॉकेट बडा धमाका. बघूया. विक्रम स्पोर्ट वडुनवघार संघाचा खूप जुना दांता खेळाडू आहे. मूर्ती लहान आहे मात्र कीर्तिमान आहे. या संघाकडून खेळताना ते माजी संघनायक देखील राहिलेले आहेत.
शेवटचे 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक. कालूराम, संतोष मडवी षटकातील पुढील चेंडू. इथे चेंडूला अगदी चिप केलाय, चेंडूला समोर ठेवलाय, एक सिंगल घेतली, विनायक पाटील निघालाय, कालूराम पोचणार नाहीये, कालूराम होईल धावचीत बाद. 5 चेंडू 9 धाबा 2 गडी बाद. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ आपण पाहतोय. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बघूया. इथे 5 चेंडू टाकून झालेले आहेत. चला चला नवीन फलंदाज नक्की श्यामदादा चौगुले, शिक्षण महर्षी, उद्योगपती वडूनवगार. श्यामदादा चौगुलेने आपण गोलंदाजी करताना बऱ्याचशा स्पर्धेमधून पाहिलाय. इथे फलंदाजीसाठी संधी मिळालेली आहे. बघूया. 1 चेंडू या पहिल्या ओव्हरचा शिल्लक आहे. धावा बनलेत 9. 3 ओव्हरचा सामना आहे. बघा यानंतरचा सामना असेल श्री कालिकामाता कालभार आणि गावदेवी रांजनोली. आयोजन कमिटीकडून आम्हाला सूचना आलेली आहे की हा सामना 4 ओव्हरचा असेल. यानंतरचा सामना 4 ओव्हरचा असेल. गावदेवी रांजनोली आणि कालिकामाता कालभार. आयोजन कमिटीकडून आम्हाला ही सूचना देण्यात आलेली आहे आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे चेंडू चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. श्याम चौगुले धावचीत बाद. 3 फलंदाज या ओव्हर मध्ये बाद झालेले आहेत. 1 ओव्हर 3 बाद. 10 अशी धावसंख्या 2 चेंडू मध्ये होते 8. त्यानंतरच्या 4 चेंडू मध्ये आलेत फक्त 2 आणि गडी बाद झालेत 3. चला जरा फास्ट केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश राजा नावाने फोकसाने फेमस आहे. राजा पाटील आणि विनायक पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. केस द्वारकानाथ मात्रे, अशोक भगत तयारीत आहेत. यानंतर इन ऍक्शन मध्ये अशोक भगत यांच्या बॅट मधून 3 सामन्यातून 51 धावा आलेले आहेत. नक्कीच द्वारकानाथ म्हात्रे आमच्याकडे पाहत आहेत. माझं काही रेकॉर्ड आहे का? नक्की 36 आहे. 36. अल्पेश गायकवाड अगदी अचूक गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून केलेले आहे. अशोक भगत आघाडीवर आहेत. गावदेवी रांजोली संघाकडून सर्वात वैयक्तिक धावा अशोक भगतच्या नावावर आहेत 51. 3 सामन्यातून 51. पहिल्या सामन्यातून 31, दुसऱ्या सामन्यातून 0 आणि तिसऱ्या सामन्यातून 20. इथे पहिला चेंडू आलाय डॉट मिथुनचा. सुरुवात चांगली आहे मंत्र्यामूर्ती कल्लेर संघासाठी. गोलंदाज मिथुन यांच्याकडून. धावसंख्या 10. 3 बाद 10. इथे हा चेंडू अगदी बॅटला स्पर्श झालाय. सिंगल साठी निघालेत आणि एक सिंगल धाव इथे पूर्ण केले राजा पाटील आणि विनायक पाटीलनं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 8 चेंडू मध्ये 11. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा सामना आहे म्हणजे 3 ओव्हर. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावांपर्यंत विक्रम स्पोर्ट वडनगर संघ भरारी मारतोय. 3 ओव्हर आहे. यानंतरचा सामना 4 ओव्हर आहे. स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. पास केला.
मिथून डावखुऱ्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट. इथे अगदी चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. मिथून याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा लागले 11, गडीबाद झाले 3. विक्रम स्पोर्ट वडनगर संघ. इथे फुलटॉस होता. चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय अगदी डीप स्टाक कव्हर रिजनला. विनायकनं चेंडूला उचललाय. इथे आता परतावा लागेल विनायक पाटीलला. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद झालेत. 12 या धावसंख्येवर 4. 10 चेंडू मध्ये 12 धावा आलेत. नवीन फलंदाज संदीप. संघातील एक सर्वात चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. बघूया संदीपच्या खांद्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये 4 बाद 12 अशा धावा आलेल्या आहेत. चला चला फास्ट केला मित्रांनो प्लीज. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं सहकार्य सर्व संघांच्या संघनायकांचं खेळाडूंचं आम्हाला मिळालेले आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेली आहे. गोलंदाज मिथून संदीप साठी. इथे आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूला उचलतायत. मिळतील 2 धावा. 2 धावेनी संघाची टोटल पोहोचले 14 वर. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 धावा लागलेली आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर मिथून यांनी केलेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकलेत, 4 धावा दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये संतोष मडवीनं धावा खर्च केले होते 10. बघूया 7 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक. इथे अगदी चेंडूला खोदून काढलाय. विकेट टू विकेट. काय कमालीचा चेंडू टाकला होता. इथून जर चेंडू बॅटवर आला नसता तर कदाचित देष्ट्यांचं वेध चेंडूने घेतला असता. चांगला चेंडू होता. धाव घेतली 1. एका धावीनी 2 ओव्हर 4 बाद 15 अशी टोटल आहे. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या फलकावर. खासदार सांसद क्रीडा महोत्सव, नमो चषक व स्वर्गीय वसंत उंदऱ्या ठाकरे ट्रॉफी 2024 चा आपण हा क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय वसंत उंदऱ्या ठाकरे क्रीडानगरी रांजणोली इथून पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम 4था दिवस आहे. बघूया शेवटचं वर फेकण्यासाठी राजन डी पाटील संघातील सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली आहे बंद्रामूर्ती कल्लेर संघातून तोच खेळाडू आलाय. शेवटचा आणि अंतिम 3रं ओव्हर घेऊन 15 धावा. इथे चेंडूला अगदी ऑफिस स्ट्रॉक केले. चेंडू डीप स्टॉक कव्हर. संतोष मडवीनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फक्त एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 16. 16 धावा झालेत. संदीपच्या बॅट मधून आपण एक धाव पाहिली. 5 चेंडू शिल्लक आहेत. राजन डी पाटील जरा लवकर क्षेत्ररक्षण लावा प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे. सामने भरपूर आहेत. फुलटॉस वर आलाय चौकार. अगदी चेंडू गॅप मधून फरार झालाय.
4 धावीने आता संघाची टोटल पोचले 20 वर. नक्कीच इष्टरक्षकाच्या मागे जो पडदा आहे आपला रोडचा तो सरळ करा. आपले स्वयंसेवक खेळाडू सदस्य मंडप डेकोरेटर कालुराम म्हात्रे प्लीज तो जो आपला रोडवरचा जो ब्लॅक कपडा आहे शिमारशीचा तो आपण सीधा करायचा आहे. इथे जेल होता जीवनदान दिलाय राजेश पाटीलला. बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आवाज इथपर्यंत आला होता. डॉट चेंडू आलाय 3 चेंडूंचा खेळ बाकी धावा बनलेत 20. इथे चेंडूला अगदी डीप मिड विकेट रिझन मध्ये उडवलाय. एक सिंगल धाव योगेश तिथे उपस्थित आहे. एक सिंगल नाव धावसंख्या 21. 16 चेंडूंचा खेळ संपलाय फक्त 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक. 21 धावा 4 गडी बाद 16 चेंडू मध्ये 21 धावा. या विक्रम स्पोर्ट वणोकर संघासाठी जास्त धावा नाही आहेत कारण की यांची बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर चांगली होती. मात्र या सामन्यातून हिम्मत चौगुले अनुपस्थित आहेत. बघूया त्यांची कमतरता भासेल का. इथे हा चेंडू अगदी आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ टर्म खराब चेंडू. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती 22 धावा झालेत. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक. इथे चुकी नाहीये. इथे एका हातामध्ये झेल पकडलाय इष्ट्यांच्या मागे इष्टिरक्षक सचिन. चांगला झेल टिपलाय अगदी निराश पावलांनी संधी खेळाडू खुर्च्यामध्ये परततोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी कोविंद हा संघातील एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. बघूया एक चेंडू 5 बाद 22 ही टोटल आहे विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या फलकावर. चला स्पीडअप करा जरा फास्ट केला मित्रांनो. आपल्याला अजून हा सामना पकडून 4 सामने कंप्लीट करायचे आहेत. बघूया यानंतर एक बिग मॅच होईल दोन्ही संघादरम्यान. आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघ एक तयारीत राहा. कालिका माता कालभार आणि गावदेवी रांजनोली 4 ओव्हरचा सामना असेल. शेवटचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून उचललाय 2 धावेनी. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावा बनलेत 24 आणि विजयाचं लक्ष आहे 25 धावांचं. नक्कीच आपण तत्पूर्वी 2 पुढील संघादरम्यान नाणेफेकी करूया. मान्यवर कक्षामधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रभाकरजी पाटील आणि त्यानंतर देवराजी शेट्टी. चला या मान्यवर कक्षामधून आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गणेशजी पाटील नक्कीच विनोददादा ठाकरे यांच्या समवेत प्रभाकरजी पाटील देवराजी शेट्टी साहेब आणि सुनील भोईर नक्कीच सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आहेत. नक्कीच 11,000 रुपये या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून धनादेश. तर या संघ नाही कालभार संघ
सदाभाऊ म्हात्रे आपण संगनायकला पाठवा लगेच. गणेश भाऊ पाटील वेलकम वेलकम. पंडितजी पाटील संगनायक या कालवार संघाचा संगनायक वेलकम वेलकम. बिग मॅच फायनल से पहिला फायनल. बघा एका बाजूला या स्पर्धेचे लाडके आयोजक विनोददादा ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आपला सरपंच सचिनदादा ठाकरे. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. देवराजी शेट्टी साहेब आपण पुढे या. कोण आवाज येईल? सदा मात्र काय म्हणणं आहे? उडवा चला. सचिनदादा ठाकरे अशी मागणी आणि एक्झॅक्ट सचिनदादा ठाकरे चाललेले आहेत. नक्कीच आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. विनोददादा ठाकरे यांच्या समवेत प्रभाकर पाटील, देवराजी शेट्टी आणि सुनील भोईर सर्वांचे खूप खूप आभार. जाऊया आपण समालोचन कक्षामधून ऐकूया. संदेश वखारे यांना आपण ऐकूया. ओ टू संदेश वखारे. Yes, thank you very much, Kaluram Kenny. वॉली आपण थेट मॅचच्या दिशेने 25 धावांचे लक्ष त्या ठिकाणी उभं केलं आहे. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमने बंद्रा मारुती काल्लेर या टीम समोर दोन फलंदाज पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजन डी विथ राजन आर. तर पहिलं षटक वडूनगर टीमच्या बाजूने महेश काबूकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. नमो चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. मात्र अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात मिळेल. तर चला मॅचला सुरुवात करा. थोडं स्पीडअप करा. अजूनही काही मॅचेस आपल्याला या ठिकाणावरनं कव्हर करायच्या आहेत. राजन डी विथ राजन आर. यस, पंचांचा अधिकृत इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. गेम स्टार्ट. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल महेश काबूकर. पहिलाच बॉल डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत अकाउंट ओपन होतंय बंद्रा मारुती काल्लेर या संघाचं. पहिली धाव जी आहे ती अवांतरच्या स्वरूपात स्वतः गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देतोय. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका राजन डीच्या बॅट मधून. तो मोठा फटका मात्र परावर्तित केला. राजन डीच्या अकाउंट ओपन केलं 6 धावांच्या मदतीने. फुलटॉस आडव्या बॅटने प्रहार झालाय. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय सीमा पार. हा चौकार. मात्र या पंचांनी मात्र तिसरा पंचांची मागणी केली आहे. बॉल जो आहे तो बिमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल आणि त्यानंतर मात्र हा डिसिजन जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चारने धावफलक पुढे सरकलंय. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र हा बॉल जो आहे तो नो बॉल आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. आमचे तिसरे पंच भाऊ पाटील सर त्या ठिकाणी कंट्रोल रूम मधून चेक करतायत. बिमर चेंडू आहे का हे मात्र त्या ठिकाणी तपासलं जात आहे. यस, नो बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. आता मात्र धावा ज्या झाल्या आहेत त्या 12. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस टॉप एज लागलाय. यस, फ्री हिट बॉल आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. सातत्याने चांगलं क्रिकेट टीम बंद्रा मारुती कालेरच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. महेश काबूकर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. अतिशय दमदार फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. 25 धावांचा मॅच फिनिश करण्याचा इरादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात महेश काबूकर या गोलंदाजाने. विजयाच्या उंबरठ्यावर बंद्रा मारुती काल्हेर संघाला आपण पाहतोय. या बॉलचा बॉल ऑन साइडला. बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. सामना बरोबर झालाय, मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. एकदा तुम्हाला बंद्रा मारुती काल्हेर संघ मॅच फिनिश. सामना जिंकलाय बंद्रा